नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर। आज मी तुम्हाला वालपापडीची भाजी दाखवणार आहे, चण्याची डाळ घालून। चला तर मग बघूया साहित्य। पापडी आहे, मी अशी मोडून ठेवली आहे। ही चिरलेली नाही, मी मोडून ठेवली आहे। बघा अशी मोडून ठेवते मी असे हे काढायचं आणि याचे दोरे काढून आपण अशी मोडून घ्यायची आहे। बघा अशी मोडायची, त्याच्यामुळे भाजी जरा चांगली लागते मोडल्यानंतर। आणि याचे दोरे काढून टाकायचे असे बाजूला। असे ही वालपापडी आहे, ह्याची भाजी। ही चण्याची डाळ घातली आहे मी, अर्धा तास अगोदर फुगत घातली आहे। तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकतात। मी अर्धा पेला घेतलेली आहे चण्याची डाळ आहे। हा 2 कांदे आहेत, हे मध्यम आकाराचे, त्याच्यात घालण्यासाठी। हे फोडणीसाठी कढीपत्ता, ओलं खोबरं, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता ओलं खोबरं आपल्या आवडीप्रमाणे। फोडणीसाठी तेल, थोडासा हिंग, गरम मसाला, मोहरी, हळद, मालवणी मसाला, चवीपुरतं मीठ आणि आलं लसणीची पेस्ट थोडीशी टाकायची आहे आणि चवीला मीठ। आता फोडणीला घालून घेऊया आपण। दाखवते भाजी कुकरमध्ये करायची आहे ही भाजी, म्हणजे डाळ शिजली पाहिजे म्हणून। आता 4-5 चमचे तेल घालूया फोडणीला। कुकर तापला आहे, गॅस मी फास्टच ठेवला आहे। थोडं तेल जरा जास्त असलं का भाजी जरा चांगली होते। आता आपण कढीपत्ता घालून घेऊया। कढीपत्ता मी थोडा बारीकच करते, असं लागतो चांगला। इथं थोडा हिंग टाकून घेऊया। मोहरी, गॅस बारीक करते, मोहरी घेते थोडीशी टाकून। आता हे आपण ढवळून घेऊया। आणि आता समजा हे टाकते कांदा, म्हणजे कांदा भाजेल त्याच्यामध्ये। कांदा थोडा भाजू दे। आता गरम मसाला घालून घेऊया। थोडासा गरम मसाला, हळद, थोडीशी हळद, आलं लसणीची पेस्ट थोडी घालायची आपल्या आवडीप्रमाणे। तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही घालायची। आता हे सगळं ढवळून घेते मी। चवीपुरती बघा थोडीशी साखर, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घाला, नाही घातली तरी चालते। मला आवडते सगळ्या ह्याच्यामध्ये घालायला म्हणून मी घालते, चव चांगला येतो। गोडीसाठी वगैरे नसते, मागे पण मी सांगितलं, फक्त चवीसाठी असते साखर। आता मालवणी मसाला घालूया, 1 ते 1.5 चमचा घालायचा। हे ढवळून घेते चांगलं, थोडं भाजायला देऊ। कांदा आता चांगला भाजला आहे, मसाला आहे भाजला आहे याच्यामध्ये। आता आपण चण्याची डाळ टाकूया। अशी भाजीला खूप छान लागते। याच्यामध्ये बटाटी पण टाकतात, बटाटीने पण छान लागते ही भाजी। मागे मी दाखवलेली आहे बटाटा घालून।
गॅस फास्टच ठेवला तर स्लो करते जरा. चांगलं ढवळून घेतलं चण्याची डाळ. आता आपण याच्यामध्ये वालपापडी टाकूया. ही थोडी अशी पहिली मी धुवून घेतलेलीच आहे. आता जरा पाण्यातनं काढते घालते. गॅस बारीकच ठेवला आहे मी. आता मीठ घालून घेते. मीठ घालून घेऊया चवीपुरतं. तर ती ढवळून घेते. ढवळून घेऊया आणि आता ताबडतोब खोबरं पण घालून घेऊया. तर ह्याच्यामध्ये मीठ पाणी टाकूया. अंदाजे घालायचं पाणी. आपण जास्त पण नाही घालायचं, कमी पण नाही. अर्धा ग्लास तरी म्हणजे अर्धा पेला तरी घालायचा. तर गॅस मी फास्ट करते. 2 शिट्या तरी घ्यायला पाहिजे, कारण डाळ शिजली पाहिजे ना त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला कोथिंबीर वगैरे हवी असेल तर तुम्ही घालू शकता. टमाटा पण घाला. गॅस फास्ट ठेवला आहे मी. टमाटा हवा तर टमाटा पण घालू शकता, पण मला नाही आवडत म्हणून मी नाही घातलं. पण कोथिंबीर घालू शकतो, पण कोथिंबीर संपली आहे माझी. 2 शिट्या घ्यायच्या. चला बघूया शिट्या झाल्या आहेत. आता कुकर उघडून बघते मी भाजी झाली की नाही ती. 2च शिट्या घेतल्या मी. ही बघा ही झाली आहे. ही बघा चांगली झाली भाजी एकदम. डाळ पण ही बघा उकळली आहे. हे बघा चांगली डाळ उकळली आहे. हे पण आहे त्याच्यामध्ये वाल पण आहेत मोठे मोठे, त्याच्यामुळे आणखी छान लागते. ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. खूप खूप धन्यवाद. आणि नक्की करून बघा, अशी छान लागते अशी भाजी.